सांगली जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणारे संशयित इसमांचे विरोधात प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाईसाठी श्री संदीप घुगे, माननीय पोलीस अधीक्षक सांगली, श्रीमती रितू खोकर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सांगली आणि प्रणिल गिल्डा, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी विशेष सूचना देऊन गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले आहेत। सदर आदेशाबाबत संदीप शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ कारवाई करीत पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करून अवैध व्यवसाय करणारी इसमांबाबत माहिती उपलब्ध करून त्यांच्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी त्यांना सूचित केले। याप्रमाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड यांच्या पोलीस पथकातील पोलीस नाईक नानासाहेब चंदन शिवे यांना दिनांक 13/4/2025 रोजी रात्री उशिरा गोपनीय माहिती मिळाली की हनुमान मंदिर ते माधवनगरकडे जाणाऱ्या रोडवर एका डंपरमधून बेकायदेशीरपणे विना परवाना वाळू वाहतूक होत असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली आहे। सदर बातमीवरून संदीप शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील नमूद पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांच्या पथकास रवाना करून सदर बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे डंपरवर छापा टाकून जप्त करण्याचे आदेश दिले। वरीलप्रमाणे नमूद पथकातील अधिकारी अंमलदार हे मिळालेल्या बातमीप्रमाणे हनुमान मंदिर ते माधवनगरकडे जाणाऱ्या रोडवरील झोपडपट्टीजवळ सापळा रचून थांबल्या असता थोड्या वेळात सदर ठिकाणी अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करणारा एक निळ्या पांढऱ्या रंगाचा डंपर येताना दिसला। त्याच्या मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय आल्याने नमूद पोलीस पथकाने सदरच्या डंपर चालवणाऱ्या चालकाला डंपरसहित पळून जाण्याची संधी न देता सदरचा डंपर शिताफीने थांबवून त्याच्यावरील चालकास ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करीत त्याच्याकडून बेकायदेशीररित्या उत्खनन केलेली 4 ब्रास चोरटी वाळू, सदर चोरट्या वाळूची अवैधरित्या वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेला डंपर असा एकूण 8,24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता सदरची बेकायदेशीर उत्खनन केलेली चोरटी वाळूची वाहतूक त्यांनी त्याचा मालक प्रवीण देसाई, राहणार जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर याच्या सांगण्यावरून केली असल्याचं निष्पन्न झालं आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास माननीय वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड ह्या करीत आहेत। महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यवस्थेची पाळीमुळे खणून काढण्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त प्रभावी कायदेशीर कारवाई करून अवैध व्यवसायाचं समूळ बिमोड करण्याच्या उद्देशाने उपाययोजना राबवण्यात येत असून नागरिकांनी अवैध व्यवसायाबाबत माहिती पोलीस प्रशासन यांना देण्याचे महात्मा गांधी पोलीस चौक ठाणेतर्फे आवाहन करण्यात येत आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।